शरद पवार आणि अजित पवार 17 जानेवारीला एकाच मंचावरती येतील. केंद्रीय कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी काका पुतणे एकाच मंचावरती येणार आहेत. गाडीवरील हल्ल्याच्या 2 दिवसांच्या नंतर गुन्हा दाखल न झाल्यामुळे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील हे संतापलेत. सिटी चौक पोलीस ठाण्यामध्ये जलील यांनी ठिय्या मांडला होता. गाडीवरती हल्ला करणाऱ्यांना तात्काळ जामीन कसा काय मिळाला असा सवालही त्यांनी विचारलाय. इस्लाम पार्टीचे प्रमुख आणि मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांना महानगरपालिका निवडणूक संपेपर्यंत पोलिसांचं संरक्षण. जीवाला धोका असल्याचा शेख यांचा दावा आहे. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त. मंगेश काळोखेंच्या हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी. 11 आरोपींना न्यायालयीन तर उर्वरित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून अधिकचा तपासही सुरू आहे. नागपूरच्या भाजपच्या माजी नगरसेविका वर्षा ठाकरे ठरल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठामध्ये गोल्ड मेडलिस्ट. MA इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांनी गोल्ड मेडल पटकावलंय. यावेळेला पक्षानं त्यांचं तिकीट कापलंय. जळगावच्या पारोळ्यामधील रताळे ग्रुप ग्रामपंचायतीच्या अंतर्गत भाटपुरी या उजाड गावामध्ये तब्बल 4900 जन्माच्या बनावट नोंदी सापडल्या. जन्म मृत्यू ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून नोंदी झाल्याची माहिती आहे. या संदर्भात आता चौकशी सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 15 लाखांची रोकड घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या तरुणाकडे आढळलेल्या रकमेमध्ये भारतीय चलनासह विदेशी चलनाचा देखील समावेश आहे. पोलिसांसह निवडणूक अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 1865 कोटींचा निधी. यामधील प्रमुख 4 कामांसाठी 555 कोटी. 80 लाखांच्या निविदेला मान्यता. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जी बैठक घेतली यामधला हा निर्णय आहे. बीडमध्ये श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरती संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महापूजा आयोजित करण्यात आली. आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. भाविकांची मोठी गर्दी. मुंबईमध्ये मध्य रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक आहे. रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणांच्या कामांसाठी CSMT ते विद्याविहारच्या दरम्यान हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशीच्या दरम्यान ब्लॉक असणार आहे. जळगावमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावरती नोकरी आणि पदोन्नतीचा लाभ घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 2 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.